तेच तर. काल रात्रीच्या दरम्यान सातारा शहरासह संपूर्ण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मोठं नुकसान सातारा जिल्ह्यात पूर्णतः पाहायला मिळते. दरम्यान मी सध्या आहे सातारा शहरात असणाऱ्या सदर बाजार परिसरातील लक्ष्मी टेकडी परिसरामध्ये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे तब्बल 40 घरांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं. एकूणच संपूर्ण पत्रे उडवून गेल्याचं चित्रच एकूण पाहायला मिळतंय. सध्या आपण ज्या परिसरामध्ये आहोत या परिसरातील एका घराचं एकही पत्रा शिल्लक राहिला नाही पाहायला मिळते. संपूर्ण डाम देखील घराचे जे संपूर्ण नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. संपूर्ण संसार उघड्यावर पडलेला पाहायला मिळते. एकूणच या परिसरामध्ये काही घरांवरती झाडं पडलेत तर काही घरांवरती MSB चे पोल देखील पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. दरम्यान काल रात्रीच्या वेळी साताराचे नगराध्यक्ष या परिसरामध्ये भेट देऊन गेले. त्यांनी मदत करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय. दरम्यान या ठिकाणचे नागरिक आपल्यासोबत आहेत. नेमकं काय घडलं काल रात्रीच्या दरम्यान आणि कशा पद्धतीने हा प्रसंग घडला तुमच्याकडे? आम्ही कामावर होतो. कामावरून आम्ही 5-5:30 वाजता आलो आणि आमच्या 2 मुली होत्या इथं. बघितलं आम्हाला काय दिसलं नाही. सगळे आमचं नुकसान झालं. काहीच नाही आता खायला. काल रात्री तुमची भेट घेतली साताऱ्याच्या नगराध्यक्षांनी. त्यांनी काय तुमच्यासोबत बातचीत केली आहे का? काही मदत करण्याचं आश्वासन दिलंय का? तो आलो होता, येऊन बघून गेले. तुम्हाला उद्या करतो आपण मदत करतो म्हणजे. अजून आला नाही. नगरसेवक कुठं आपले गल्लीतला सगळे येतो म्हणजे. नेमकं काय काय नुकसान झालंय तुमचं आणि कितीपर्यंत? सगळे काहीच नाही आम्हाला आता काय हा जो पाऊस पडला त्यावेळेस तुम्ही या लोकेशनला होता का आणि काय नेमका प्रसंग होता? आम्ही कामावर गेलेलो साहेब, कोणच नव्हतं. आमच्या 2 मुली होत्या. पाऊस हे बघितले की तिथं पोळी शेजारच्या घरात जाऊन बसले. सगळं भिजलंय. आमचं गहू तांदूळ ज्वारी हे सगळं भिजले. कप्पे हे सगळे भिजले. कायच नाही आम्हाला आता सध्याला. मग आम्ही आता उभं आहे साहेब. आम्हाला एकच वन येते आम्हाला सगळ्यांना. तर पहिलं कसं होतं आम्हाला तसंच आता पण मिळालं पाहिजे आता सगळं. दिदी तुझ्या हातात वही आहे, संपूर्ण भिजले वय. काय नेमकं नुकसान झालंय संपूर्ण घराचं? तू होतीस का इथं आणि काय नक्की तो प्रसंग होता? काल वारे आलेले जोरात. माझी बहीण आणि आम्ही दोघं घरात बसलो. माझ्या बहिणी म्हणलं चल तिकडे शेजारच्या घरात बसूया. काय काय नक्की काय काय घडलं? कसं बघितलं तू? काय नक्की जोरात वारे ना. माझी बहीण आणि आम्ही तिकडे घरात बसलेले 2 जण. माझ्या बहिणीने म्हणली चल ना तिकडे बसूया शेजारात. वारं आले की सगळंच पडलं आमच्या घरी. एकूणच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान या सदर बाजार परिसरामध्ये मोठं होताना पाहायला मिळतंय. काल रात्रीच्या दरम्यान नगराध्यक्षांनी भेट घेतली आहे आणि आश्वासन देखील दिलं आहे. मात्र ही मदत कधीपर्यंत या नागरिकांपर्यंत पोहोचेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, सातारा.